everyone, good morning and welcome you all to Rachna's Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे, रेडी झालो आहे. नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे. नाईसा आहे स्कूलमध्ये गेली आहे. रचना आहे किचनमध्ये, आई पण आहे हॉलमध्ये. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. Good morning. Breakfast ready. आज आहे डोसा. टप्पा तो दिसतो होता सारखा भरलेला वांगे. वरण भात. हॅपी डॉक्टर्स डे आज आहे का? हो, थँक्यू. हॅपी डॉक्टर्स डे. डॉक्टर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. तुलाच आम्ही आधी नाही, तुला आधी आम्ही बरोबर नाही स्वतः बघा. नाही सू बाबांना भरो बाबू. बाबांना भरवत स्वीट तू बघ ना, अजून स्वतः नाही खाल्ले. हळू बापरे. हो खूप गोड आहे. तुला काय आशीर्वाद देऊ, माझं आयुष्य पण तुला लाभो आणि सगळ्यांची सेवा करो, बस हेच आता शेवटचं आहे माझं. थँक्यू. आणि सगळ्यांना खूप 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 आभार. एवढं छान आणि खूप साऱ्या लोकांनी विश केलं. थँक्यू सो मच अँड रिअली ग्रेटफुल अँड थँकफुल की काहीतरी सेवा करता येते लोकांची या निमित्ताने ॲज अ डॉक्टर. सो थँक्यू सो मच अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग आणि बी हेल्दी. एवढंच बोलेल अँड लिव्ह, लाफ. डॉक्टरांची तब्येत पण थोडीशी डाऊन आहे. थ्रोट इन्फेक्शन झालं. थ्रोट इन्फेक्शन थोडंसं ड्रायनेस पेशंट्स बघून बघूनच क्रॉस इन्फेक्शन होतं. सो दॅट इज व्हेरी नॉर्मल. थँक्यू सो मच रचना अँड नाईसा आई फॉर द लवली केक. छान वाटलं मला पण एकदम. थँक्यू सो मच. वाजलेत आता संध्याकाळचे 7:15. मी चाललोय क्लिनिकला आणि खूप छान वाटलं. स्मॉल सेलिब्रेशन, असे छोटे छोटे सेलिब्रेशनच मॅटर करतं आयुष्यात. सो थँक्यू सो मच रचना. अँड नाईसा अभ्यास करते. सो आम्हाला अबुनीने सरप्राईज दिले. आमचं कोंडू आलंय. कोच ते कोंडू. दीदी 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 पाहिजे, दीदी पाहिजे, दीदी दीदी. त्यांनी तुला बरोबर ओळखलं. दुर्गे आणि सण चालेत बरोबर ओळखले. वेलकम टू टाकलेज. वेलकम टू टाकलेज हाऊस. डॉक्टर साहेब रब्बाळ बोलगी. इकडे सरको. मला पण दे थोडे झालं घे, तुलाच घे. एवढं काय मी घेतलं काय दुखत होते म्हणून रचनाकडे आलो मसाज वापरायला. आता तर तुला चालायचं आहे ना, चालायचं तुला. पंढरपूर पार्किंग केल्यानंतर नाही म्हटलं तरी 10-12 किलोमीटर चालू. रामकृष्ण हरी. कशी वाटते? नाही जेवलो नाही आलोय. नाही जेवलो नाही आलो. मला भाजी माझा विषय नाही. आले लब्बाल बोलगी.
खेळायचं. बोल सर बोल. फाल्गुनीकडनं गुड न्यूज टाकले तेव्हा लोक नुसते गुड न्यूज. हो तेच ना. न्यू बिगिनिंग काय तीच गुड न्यूज ताई तू बोलतेस. आणि पावभाजी यम्मी यम्मी. खाऊन तरी बघ चांगली बनवली बायकोच्या हातात. चिकन खाऊन आलो. मग चिकन समोर पावभाजी. फाल्गुनी खायची थोडं. हाताची पावभाजी नाही बोलू नाही शकत. पोट भरलेलं आहे पण खाते आता. नाही मेन घरी बनवलं ना म्हणून मग नाही अजिबात नाही. मस्त आहे पावभाजी आपली नफरत आहे. तू खाऊन तरी बघ. नाही झणझणी मस्त एकट्याने माझं मी अंडा राईस बनवला आणि खाल्ला. केक देऊ का? केक मला पण दे ना रचना केक. चालेल. ह्याच्यातच दे, ह्याच्यातच मला पण दे. थोडी मस्त झाली का गोंडू केक. गोंडू पण खायची. सो मस्त जेवलो आम्ही. धन्यवाद पोट भरून. तुमच्या नवीन न्यू बिगिनिंगला तुम्ही एवढं छान आम्हाला गाईड केलं. सो आमच्या ह्याच्यात अजून ते रिव्हील अच्छा नव्हतं. नाही केलंय. सो फायनली अभिच सांगणार आहे काय आहे ते. त्यांच्या चॅनलवर. सो अभुनीची लवकरच एक नवीन सुरुवात होणार आहे. आम्हाला सुद्धा आताच त्याच्याबद्दल समजलंय आणि तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर येईल. सो 8 जुलैसाठी वाट बघा. मेरे बर्थडे के दिन, भाई के बर्थडे के दिन सब ऑल द व्हेरी बेस्ट. आम्ही तर आहोतच तुमच्या बरोबर. अँड भाई के बर्थडे के दिन सब आय नो सगळे एक्साइटेड आहेत की नक्की काय आहे. पण त्याच्यासाठी थोडस तुम्हाला थोडीशी वाट बघा आणि थोडीशी वाट बघा आणि जेव्हा रिव्हील होईल तेव्हा खूप प्रेम, आशीर्वाद, मदत आणि अजून काय म्हणू शकतो, खूप सारं प्रेम द्या. साथ, त्याच्यात सगळ्या सगळं गोष्टी काय तुमच्या होतं. लागणार आहेत आम्हाला. आणि होपफुली जसे तुम्ही रचना, नव्यांजल आणि अभुनी, ज्ञाना, नायसा आम्हाला सगळ्यांना जसं प्रेम देता तसं त्याच्यावर पण तुम्ही प्रेम कराल. आणि 12 वाजले. आम्ही आलेलो फक्त 15 मिनिटासाठी. असंच होतं. मी लगेच आम्ही लगेच जाऊ. उद्या जो यांचं हॉस्पिटल आहे ना, उद्या हॉस्पिटल आहे. उद्या 5ला उठायचं आहे. दुर्गे सन्स आनंदाचे आमचे स्वप्न, आनंदाचे गाणी. तुला लागेल नाही सर. कुठे कुठे गोंडू कुठे कुठे गोंडू कुठे. ती अख्खा दिवस राहील तुझ्याकडे. मग पाण्यात काय आलं. तुझा आवाज. फक्त झोपायला आई लागते. कुठे गोंडू कुठे कुठे. झोपायला आई लागते. नाही साला नाही. मी किती घ्यायची नाहीच. जवळच नाही झोपायची. आईच पाहिजे तिला. आता काय करणार, मम्माच झालं. आता पण लागते. लागेल 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 लागेल. नाही सू नाही सू. पण धडाधड येते बघ. नाहीसा. असू दे दोघींना एक एक. तू कशी दीदीला एक देते आणि तुला एक देते. आली मग. बरं ऐक ऐक ऐक. डॉक्टर अंकलला उंचाई ती बरं ती बघ. दीदी तिला तिला डोक्यावर ठेव दीदी. ती ठेवते बरोबर. दीदी त्याच्यावर नको चढूस, पडशील. नाही तर स्कूलला जायला लागेल तुझी जास्त ऍक्टिव्ह आहे. खूप ऍक्टिव्ह आहे. ओव्हर ऍक्टिव्ह आहे. स्कूलला जायला लागल्यापासून स्कूलला पाठवायलाच लागतं. तू का नाही झाली. आता कधी भेटायचा. दाखवते बघ गंमत. तिला लावल्याशिवाय चेन नाही करणार. आणि लावले. यानो आमच्याकडे होते डबे. बाबा आणि नायसाचा पसारा बघा. 2 किती अर्धा तासात एवढा पसारा. नोजी बघू. खायचं नोजी. हे नायसाचं नोजी बंद झालं का आता. काय चालू अजून. हे ते दे मला. हे कशाला पाहिजे? असू दे असू दे. दे मला दे. घे असू दे. डोळा पाणी झालं. असू दे. त्याच्या आतमध्ये काहीतरी ठेवा. ओके.
पा दे मला पा. मला पा. एक पा एक एक दे दे खडूस किशी पा दे. दे. किशी दे. तिला झोप पण आली असेल. कुकू 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 त्यांनी दाखव बाबाला किशी कशी करतात. बाबाला किशी कशी करतात. हा आई आहे बाबाला किशी कशी करतात दाखव एकदा त्यांना. अरे बा असं इकडे गेल आणि बाबा कसं किशी कर. हात ओम हात साईराम. ओम साईराम आणि रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी असू दे, असू दे, असू दे. हा करतेस. रामकृष्ण हरी बोल. ओम साईराम म्हणजे हात जोडायचे. रामकृष्ण हरी म्हणून पाया लावून पडायचं. ते तिनेच नियम काढले. आबा रामकृष्ण हरी आबा. अच्छा नाही ती आबांच्या पाया पडते. रामकृष्ण हरी बोलला कुठे 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 काय करते. कुठलं बॅलन्स आहे. कुठला बॅलन्स आहे. स्वतः बॅलन्स कर. मी डोळे मोठे केले लगेच लाडत होते. त्याच्यावर जर पाय पडला ना जे आहेत ना समोर खिडकी होऊ जायची आपली. चला बस नाही. कसली मस्त दोंडू ए दोंडू. चला चला हे पाहिजे तुला. हे पाहिजे दीदीचं. दोघींना ना दोघी. चला चला बाय बाय करा. बाय बाय करा. बाय बाय अँड ऑल द बेस्ट. बेस्ट विशेस आमचे. थँक्यू सो मच. आणि 8 तारखेला सगळ्यांनी बघायला विसरू नका. एवढी आनंदाची आणि गुड न्यूज बातमी आम्हाला दिल्याबद्दल थँक्यू आणि अशीच शुभेच्छा. आणि 8 तारखेला माझ्या बर्थडेला गिफ्ट आणायला विसरू नका कोणी. येस. काय फन होतं. तुम्हाला दोघांना बोलतो. आणि ज्यांना पण गिफ्ट पाठवायचं असेल त्यांनी पण पाठवू शकता. चला बाय बाय करा. दीदीला बाय करा. दीदी दीदी आवडते ग बिचारी. लास्टला धमाका. अगं पण तुला बंपर धमाका बंपर. नाही तर मी खेचत बाहेर आणलं आणि ते कुठेतरी एका कॉर्नरला. चला हा ब्लॉग इथे जाईल. सो काल ब्लॉग एंड करायचं राहूनच गेलं. ऍक्च्युली अभि फाल्गुनी गेल्यानंतर सगळं काही आवरलं. जो काही मिस झालेला तुम्ही पाहिलंच. आमचा जो सेंटर टेबलमध्ये जे काचेचं एक असं फ्लावर पॉट नाही म्हणता येणार पण एक असं एक वेगळंच काहीतरी एक वेसलसारखं होतं. त्याचा शेप खूप सुंदर होता. ते नायसाच्या हातून पडलं. ॲक्च्युली तिने ते होल्ड नव्हतं केलं. ती क्रॉस करत होती हे आपलं काय टेंटला घेऊन येत होती इकडून ते तिथपर्यंत आणि कदाचित टेंटचं कॉर्नर ते त्याला लागलं आणि ते खेचत खेचत खाली आलं आणि ते फुटलं. सो ते सनी सगळं ते क्लिअर करण्यात बिझी झाला आणि मी किचनमधलं सगळं काय करायला बिझी झाली. लाईक सकाळी पण आम्हाला लवकर उठायचं होतं म्हणून फटाफट वाइंडअप करून आम्ही झोपून गेलो. आय नो की तुम्ही सुद्धा खूप एक्सायटेड असाल जाणून घेण्यासाठी की एक्झॅक्टली काय आहे ते. काल आम्हाला खास सांगायला आलेले की काय कोणती नवीन सुरुवात त्यांच्या आयुष्यात होणार आहे. तो मी जसं नेहमीच म्हणते की इच अँड एव्हरी डे आपण काही ना काहीतरी नवीन शिकत असतो. इच अँड एव्हरी डे आपण एक पाऊल पुढे घ्यायला पाहिजे मग आपल्या फ्युचरकडे की आपल्या लाईफमध्ये आपण काय नवीन शिकू शकतो किंवा काय नवीन करू शकतो. सो तोच एक स्टेप अभि आणि फाल्गुनीने घेतलेला आहे अँड वी आर व्हेरी हॅपी फॉर देम. तुम्ही सुद्धा तेवढंच त्यांना प्रेम द्या. लवकरात लवकर तुम्हाला नक्कीच ते समजणार आहे. मी सुद्धा एका गोष्टीवर काम करते. होपिंग फॉर द बेस्ट की ते सुद्धा छान प्रकारे एक्झिक्यूट होईल. ते काहीही असेल ते लवकरात लवकर
तुमच्यापर्यंत येईलच. थोडंसं त्याच्यावरती माझं स्टडी चालू आहे, थोडंसं मी वर्कआउट करते, थोडंसं समजून घेते त्या सगळ्या काही गोष्टींना, कारण माझ्यासाठी पूर्ण ते ऑल टुगेदर एक नवीन आहे गोष्ट. अभि फाल्गुनी पण आता ज्या मार्गावर चालले आहेत त्यांनी सुद्धा खूप त्याच्यावरती अभ्यास केला असेल नक्कीच, आणि खूपच खुश आहोत आम्ही त्यांच्यासाठी. आणि काही नाही, जे काही आहे ते लवकरात लवकर तुम्हाला नक्कीच समजेल व्लॉगमध्ये. सो यू पीपल स्टे ट्यून. चला मग, आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.